हाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्ममध्ये एक प्रॉब्लेम चालू झाली आहे. ती प्रॉब्लेम आहे सामान्य महिलाचा जो ऑप्शन देत होतं तेच गायब झालेलं आहे. पण आता काय करावं लागेल? जर तुमचा फॉर्म अजून भरला गेला नाही आणि तुम्ही भरायचं आहे तुम्हाला, तर आपण काय करावं लागेल ते चला हे जाणून घेऊया. त्याच्या आधी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन दाबवा आणि बेल आयकॉन का जरूर दाबवा आणि हा व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला फॉर्म जे की ओपन करून दाखवतो. हे मी केले साईट्सवर जाऊन आणि याच्यामध्ये हे बघा 3 लाईन जे असतात हे पूर्ण म्हणजे फ्रंट आहे आणि 3 लाईन्स आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि लास्ट जो आहे म्हणजे लॉग इनसाठी त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर खाली येऊन क्रिएट अकाउंटवर क्लिक करावा लागतो. अकाउंट पहिले क्रिएट करावा लागतो त्याच्यामध्ये लॉग इन होण्यासाठी. हा असा फॉर्म येईल तुम्हाला. हे बघा, याच्यामध्ये सर्व तुमचे ऑप्शन दिलेले आहे. मोबाईल नंबर, पहिले पूर्ण नाव जे तुमचं नाव याच्यामध्ये आधार कार्डामध्ये लिहिलेलं आहे तेच सर्व नाव तुम्हाला सेम टाकावं लागेल. मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्याच्यानंतर तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे ते टाकावं लागेल, म्हणजे तालुका. नंतर त्याच्यानंतर मग गाव कुठलं आहे तुमचं ते टाकावं लागेल. त्याच्यानंतर मग तुम्हाला पासवर्ड पण सेव्ह करावा लागेल. थोडासा स्ट्रॉंग पासवर्ड असावा पाहिजे, हे लक्षात ठेवावा. त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन येतो आहे की हे बघा, याच्यामध्ये जे येतो आहे तुम्हाला बाकी सर्व जे ऑप्शन ते येतात तुम्हाला, है ना. आशा वर्कर, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, गव्हर्मेंट सर्व्हिस सेंटर, सिटी मॅनेजर आणि हेल्प डेस्कचे चीफ, हे सर्व ऑप्शन दिसतात. पण जे जनरल वुमन्स होते जो ऑप्शन होता तोच गायब केलेला आहे. म्हणजे सामान्य महिला आता हा फॉर्म भरू शकत नाही. या महिन्यापासून हा ऑप्शनच बंद करून टाकला आहे रजिस्ट्रेशनचा. म्हणजे हेचे म्हणजे असं कारण काय आहे? ते कारण म्हणजे ते गव्हर्मेंटलाच माहीत आहे आणि ते कधी चालू होईल परत, हा जो आहे की ऑप्शन कधी येईल याच्यामध्ये, याच्यासाठी अपडेट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब. आणि आता जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही ऑफलाईन भरू शकता तुमच्या एरियामध्ये जाऊन. हो, आणि ज्याचा पोर्टल पहिल्यापासूनच बनलेला असेल ID त्याच्याकडून पण तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता.